विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या ऊर्जाला महान प्रभावान करण्याचा सादर सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्धधम्मानी संघ या महांती रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार गौरी सद्गुरू गुणवेदांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर अर्थात विहारामध्ये आपल्या सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणांजली फेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यंत्रमानंदजी फेरो, सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत मंगलकामना मंगलमय भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनाला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव ठेवून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनाला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचं आपण आयोजन केलं। खरं तर वेळ 4ची होती आणि आम्ही बरोबर 4 वाजता आलो होतो। 4ला 10 मिनिटं कमीच होते आणि आम्ही आलो तर 2-3 कार्यकर्ते होते, पण त्यांना आमच्या एवढ्या लवकर वेळ दिली, दुपारची उन्हाची वेळ आहे, त्याला थोडा वेळानं उपासका येते, तर आम्ही थोडं बाहेर उपासकांना भेटायला गेलो। आता 7:15 7:30 जवळपास वाजत आहे आणि त्यामुळे कधी कधी आपण वेळेचं सुद्धा थोडं भान ठेवलं पाहिजे, लक्षामध्ये वेळ घेतली पाहिजे, कारण ज्या वेळेला जी गोष्ट करायची असते त्यावेळेला ती गोष्ट केली पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे। कालेन धम्मश्रवणं, काळ आणि वेळ पाहून जी धम्मदेशना श्रवण केली जाते, काळ आणि वेळ पाहून जे कार्य केलं जातं तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असते। तथागतांचा धम्म मानवी हिताचा आहे, मानवी सुखाचा आहे, मानवी कल्याणाचा आहे। तसं धम्मदेशना बरेच लोक चॅनलवरती यूट्यूबवरती ऐकतात, सुंदर सुंदर अशा धम्मदेशना आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती आहे। आज खरं तर मी धम्मदेशना म्हणजे देणार नाही आहे। उद्या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे। काय आहे उद्या? उद्या कोणती तारीख आहे? उद्या 27 तारीख आहे। उद्या 27 मे आहे, अर्थात माता रमाई स्मृती दिन आहे। तर एक निमित्त आहे, उद्या तर तुम्हाला भेटता येणार नाही, आज तो योग आहे। तर आज थोडक्यामध्ये माता रमाईच्या
जीवनाच्या संदर्भामध्ये माता रमाईचं जीवनचरित्र, माता रमाईचा त्याग, माता रमाईचं समर्पण, माता रमाई सहचारिणी. कारण असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी स्त्रीचा हात असतो. पाठीमागे काहून? तर एका पुरुषाच्या सोबत जर एखादी स्त्री असेल तर तो पुरुष यशस्वी होऊ शकतो. सोबत असेल तर यशस्वी होईल ना, पाठीमागे राहिलं कसं यशस्वी होईल? माता ही बाबासाहेबांच्या अगदी सोबत होती. सावलीप्रमाणे रमाई बाबासाहेबांच्या सोबत होत्या आणि त्यामुळे बाबासाहेब रमाईबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करतात. म्हणजे मृत्यूच्या नंतर थॉट्स अँड पाकिस्तान नावाचा ग्रंथ बाबासाहेब माता रमाईला समर्पित करत असतात, अर्पण करत असतात. तसं भगवंताने सुद्धा असं म्हटलं आहे की एखादी स्त्री जर शीलवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, नीतिवान असेल तर ती खूप काही करू शकते. विशेष रूपाने भगवंताच्या काळातील एक प्रसंग मला आठवला. राजा प्रसेनजित भगवंताकडे भेटायला येत असतो आणि भेटायला आल्यानंतर तो अगदी प्रसन्न असतो, आनंदी असतो. भगवंतासोबत तो वार्तालाप करतो, चर्चा करत असतो आणि चर्चा करत असताना तो अत्यंत प्रसन्न असतो. काही क्षणामध्ये राजाचा एक सेवक राजाच्या कानामध्ये येऊन एक बातमी सांगत असतो आणि बातमी ऐकल्याबरोबर राजा एकदम एका क्षणामध्ये अप्रसन्न होत असतो. अप्रसन्न झाल्याबरोबर भगवंत जाणतात आणि भगवंत विचारतात की महाराज, काही क्षणापूर्वी आपण अत्यंत प्रसन्न होता, आनंदी होता आणि अगदी काही क्षणानंतर आपण अप्रसन्न झाला. अशी कोणती घटना घडली? असा कोणता प्रसंग घडला? कोणी राजा आपल्यावरती आक्रमण करणार आहे का? काही एखादी अघटित घटना घडली आहे का? किंवा काही संकट तुमच्या जीवनावरती आहे का? असं भगवंत राजा प्रसेनजित यांना विचारत असतात. जेव्हा राजा म्हणतो की भगवान असं तर काहीच नाही, परंतु आता जो सेवक आला त्या सेवकाने मला एक बातमी दिली, राणी मल्लिका आता नुकतीच प्रस्तुत झाली आहे आणि तिने एका बाळाला अर्थात एका मुलीला जन्म दिलेला आहे. महाराज, मला तर मुलगा हवा होता, मला तर राजवंश चालवायचा होता, माझ्यानंतर माझा मुलगा मला राजगादीवर बसवायचा होता आणि त्यामुळे मला मुलगी झाल्या कारणाने मी अप्रसन्न, मी दुःखी आहे, मी कष्टी आहे. असं म्हटल्याबरोबर भगवंत राजाच्या मनाची मानसिकता जाणतात आणि मानसिकता जाणून भगवंत राजाला उपदेश करतात. भगवंत म्हणतात, महाराज, असं काही नाही आहे. पुरुषांपेक्षा स्त्री सुद्धा बलवान असते, धैर्यवान असते. स्त्री दोन्ही कुळाचा उद्धार करत असते. श्रीवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, नीतिवान असेल तर आपल्या माता पित्याचा ती उद्धार करते आणि ज्या घरी ती जात असते तर त्या घरचा सुद्धा ती उद्धार करत असते. महाराज, स्त्री अनेक प्रकारच्या भूमिका निभावते. स्त्री कुशल पत्नीची भूमिका निभावते. स्त्री एका चांगल्या मित्राची, मैत्रिणीची भूमिका निभावते. स्त्री एका मातेची भूमिका सुद्धा निभावते. स्त्री एका बहिणीची सुद्धा भूमिका निभावते. महाराज, एवढंच नव्हे तर एक स्त्री बोधिसत्वाला सुद्धा जन्म देऊ शकते. एक स्त्री बुद्धाला सुद्धा जन्म देऊ शकते. एक स्त्री राजा चक्रवर्ती अशोकांना सुद्धा किंवा राजा सम्राटांना सुद्धा ती जन्म देऊ शकते. म्हणजे एक स्त्री काय करू शकते? महाराज, असं काही नाही आहे. जर शीलवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, नीतिवान असेल तर स्त्री या जगामध्ये काहीही करू शकते. अशा प्रकारचा गौरव त्या ठिकाणी भगवंत स्त्रियांच्या संदर्भामध्ये व्यक्त करत असतात.
आणि मुलापेक्षा मुलगी बरी अशा प्रकारचे चॅप्टर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा दिलेला आहे। आणि त्यामुळे भगवंताने 2600 वर्षापूर्वी समानता भारतवर्षामध्ये प्रथम प्रस्थापित केली आहे। भिक्खू संघाची निर्मिती भगवंताने केली, तर त्याचप्रमाणे स्त्रियांना सुद्धा एक दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त व्हावा, स्त्रियांनी सुद्धा दुःखमुक्त व्हावं, या संसारिक जीवनाचा जो मोह आहे, माया आहे, या मोहमायाचा त्याग करावा आणि चांगल्या प्रकारचं निपानगामी दुःखमुक्ती मार्गाचं जीवन जगावं, सुखाचं मार्ग जीवन जगावं, निपानाचं सुख स्त्रियांनी सुद्धा प्राप्त करावं, यासाठी भगवंताने आनंदाच्या विनंतीला अनुसरून स्त्रियांना सुद्धा प्रवज्जा दिली आहे। आणि बौद्ध साहित्यामध्ये अशा धैर्यवान, शीलवान, गुणवान, प्रज्ञावान 73 भिक्खुणींचं जीवन चरित्र आपल्याला थेरी गाथा यामध्ये पाहायला मिळत असते। आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये स्त्रियांचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान आहे। बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की माझ्या जीवनामध्ये माझी पत्नी रमाई जर नसते तर कदाचित माझं हे जे जीवन घडलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये जो आमूलाग्र असा बदल आहे, किंवा मी जे काही शिक्षण घेऊ शकलो, मी जे काही मोठा बनू शकलो, किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही ध्येय मी इच्छिला आहे, जे काही मी ध्येय पूर्ण केलं आहे, या सर्व ध्येयामध्ये माझी पत्नी रमाईचा खूप मोठा हात आहे, असं बाबासाहेबांनी रमाई बद्दल कृतज्ञ भाव अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आज या उपनिषदेमध्ये माता रमाईमध्ये काही विशेष गुण, खरं तर माता रमाई आपल्या समोर जी दाखवली जाते अत्यंत भोळी, माता रमाईला कसं समोर आपल्या आणल्या गेलं, अत्यंत भोळी रमाई आहे, अत्यंत म्हणजे साधी रमाई आहे, अत्यंत रडकी रमाई आहे, किंवा अशा अनेक प्रकारच्या साध्या भोळ्या रमाईला आपल्या समोर आणलेला आहे। परंतु रमाईचं व्यक्तिमत्व जर आपण जाणलं, रमाईचं जीवन चरित्र जर आपण जाणलं आणि रमाईच्या संदर्भामध्ये, रमाईच्या जीवनाबद्दल जर थोडं आपण चिंतन म्हणून जर केलं, तर रमाई बिलकुल भोळ्या नव्हत्या, रमाई बिलकुल रडणार नव्हत्या। रमाईमध्ये अनेक प्रकारचे चांगले सद्गुण होते की ज्या सद्गुणाला, माता रमाईच्या सद्गुणाला समोर आणल्याच गेलं नाही। माता रमाईला साधं म्हटलं गेलं, भोळी म्हटलं गेलं, रडणारी रमाई म्हटलं गेलं, दुःख व्यक्त करणारी रमाई म्हटलं गेलं, उपास तापास करणारी रमाई म्हटलं गेलं, किंवा अनेक प्रकारचे देवदेवतांचा उपास म्हणजे देवदेवतांना मानणारी रमाई असं म्हटलं गेलं। परंतु रमाईमध्ये विशेष गुण होते आणि उद्या माता रमाईचा स्मृती दिनांक, या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज रमाईमध्ये असणारे जे चांगले गुण आहेत, जे सद्गुण आहेत, एक आदर्श व्यक्तिमत्व कशा प्रकारे रमाई आपल्या समोर आहे, एक रमाईसारखं जीवन आपल्याला एक स्त्री म्हणून, एक माता म्हणून, एक भगिनी म्हणून, एक पत्नी म्हणून माता रमाईसारखे सद्गुण आपण आपल्यामध्ये कशा प्रकारे निर्माण करावे, यासाठी माझ्या ज्ञानाला अनुसरून मी रमाईबद्दल हे गुण व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण तुम्ही इथे 100-200 लोक जरी असाल तरी आपल्या चॅनलला म्हणजे लाखो लोक फॉलो करणारे आहेत, आणि त्यामुळे उद्याचं हे निमित्त, उद्याचं औचित्य साधून ही देशना आपण या ठिकाणी करत आहोत। तर आदर्श रमाईचं आदर्श जीवन कसं होतं, कारण संसारामध्ये सर्वच लोक आदर्श नसतात, किंवा सर्वच लोक या संसारामध्ये अजरामर होत नसतात। फार कमी लोक, फार क्वचित लोक, म्हणजे झाडाला जरी असंख्य फुलं असतील तरी सर्वच फुलं ही भगवंताच्या चरणावरती येणारे नसतात, किंवा सर्वच फळं म्हणजे सर्वच फळं पिकणारे सुद्धा नसतात। मनुष्याच्या जीवनामध्ये आदर्श व्यक्तिमत्व, मग पुरुष असो अथवा स्त्री असो, सर्वांनाही प्राप्त होत नाही। असं म्हटलं जातं, प्रतिभावंतांचे परिष्पर शब्द लाख मोलाचे वाटतात, परंतु सर्वसामान्य व्यक्तींचे हजारो शब्द सारख्याच मोलाचे वाटतात। एखादा प्रतिबंध व्यक्ती असेल, प्रतिभावान असेल, ज्ञानी असेल, पंडित असेल, तर असं आपण म्हणत असतो की फार मोजकं बोललं जातं, शॉर्ट अँड स्वीट असं बोललं जातं। पण एखादा सर्वसामान्य व्यक्ती असेल आणि तो कितीही जरी बोलत असेल तर त्याचं कोणी काही लक्षामध्ये घेत नाही। आणि त्यामुळे आदर्श व्यक्तिमत्व रमाई कशी होती, एक आदर्श पत्नी म्हणून रमाई कशी होती, एक आदर्श
भगिनी म्हणून रमाई कशी होते, एक आदर्श माता म्हणून रमाई कशी होते, कारण भगवंताने म्हणजे 7 प्रकारच्या स्त्रिया सांगितल्या आहेत बौद्ध धर्मामध्ये. भगवंताने स्त्रियांचे प्रकार सांगताना 7 प्रकारच्या स्त्रिया भगवंताने सांगितल्या. एका सुजातेला उपदेश करताना आपल्या ब्युटी ऑफ माइंड या चॅनलवर तो सविस्तर उपदेश आहे, तर मी फक्त थोडक्यामध्ये सांगणार आहे. जसं भगवंत असे म्हणतात की मातेप्रमाणे एक स्त्री असते, ज्याप्रमाणे आपली माता आपल्या एकुलत्या एक मुलाचा सांभाळ करत असते, अगदी पत्नी सुद्धा आपल्या पतीचा एका आईप्रमाणे सांभाळ करत असते. जे की रमाईने आईप्रमाणे बाबासाहेबांचा सांभाळ केला. एक पत्नी म्हणून, एक आदर्श पत्नी म्हणून, एक सिलवान पत्नी म्हणून, गुणवान पत्नी म्हणून माता रमाई सुद्धा इतिहासामध्ये आपल्या समोर आहे. एक बहीण म्हणून, एक भगिनी म्हणून सुद्धा माता रमाई खूप चांगल्या प्रकारे आपल्या समोर आपण पाहू शकतो. आणि आदर्श बहीण म्हणून सुद्धा रमाईला आपण पाहू शकतो. आणि या 4 प्रकारच्या स्त्रिया भगवंत असे म्हणतात की त्या आदर्श स्त्री असली पाहिजे. जसं माता यशोधरा, भगवंत 7 वर्षानंतर जेव्हा कपिलवस्तूला येतात आणि कपिलवस्तूला आल्यानंतर सर्वच लोक म्हणजे राजा सिंधुदन असेल, प्रजापती गौतमी असेल किंवा सर्वच शाक्य लोक भगवंताला भेटतात, परंतु यशोधरा मात्र भगवंताला भेटत नाही. आणि यशोधरा म्हणते की जर भगवंताला माझा काही सन्मान करायचा असेल तर भगवंत स्वतः मला भेटायला येते. जेव्हा ही गोष्ट भगवंताला कळते तेव्हा सारीपुत्रांना, आणि सारीपुत्र भगवंताच्या सोबत असतात, तर भगवंत सारीपुत्रांना म्हणतात की सारीपुत्र मी यशोधरेला भेटायला जात आहे, तू सुद्धा माझ्या सोबत चलावं. सारीपुत्र असेल, महामंगल असेल, आनंद असेल, भगवंताच्या सोबत असतात. आणि पवित्र तथागतांना यशोधरेने स्पर्श जरी केला असेल तरी सुद्धा तुम्ही तिला अडवू नये, कारण तिच्या मनामध्ये अनंत दुःख आहे. अनेक वर्षापासून त्या दुःखाला तिने दाबून ठेवलेला आहे. आणि जोपर्यंत तिचे दुःख कमी होणार नाही तोपर्यंत तिचं मन हलकं होणार नाही. तथागत हे दुःखमुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मात्र मुक्त झालेली नाही आहे. जेव्हा तिच्या दालनामध्ये जातात तर बघा अत्यंत विनयशीलता, म्हणजे एक पती ज्याच्यावरती आपण प्रेम केलं अशा प्रकारचा एक महापुरुष आपल्या समोर आहे, याचं भान न राहता एक पतीचा जो काही प्रेम आहे तो प्रेम भाव तिच्या मनामध्ये उत्पन्न होतो आणि ती भगवंताच्या चरण कमलाला स्पर्श करते आणि अश्रू ढाळत असते. भगवंत तिला काहीच म्हणत नाही. म्हणजे यशोधरा एक आदर्श सहचारी होती. कशी आदर्श सहचारी होती? जेव्हा सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला, अलंकाराचा पूर्णपणे त्याग केला, यशोधरेने सुद्धा अलंकाराचा त्याग केला. म्हणजे चांगल्या प्रकारचं जे काही स्वादिष्ट भोजन होतं त्या स्वादिष्ट भोजनाचा त्याग केला. इकडे यशोधरेने सुद्धा स्वादिष्ट भोजनाचा त्याग केला. सिद्धार्थ गौतम ग्रहत्याग केल्यामुळे जे काही मेकअप असेल किंवा जे काही सौंदर्याचे प्रसाधन असतील तर ते तर वापरणार नाही जंगलामध्ये. आता मी सुद्धा त्याचा त्याग करते. सिद्धार्थ गौतम घरोघर भिक्षा मागून खातात, मी सुद्धा भिक्षापत्रामध्ये भोजन करते. अगदी जेव्हापासून सिद्धार्थ बोधिसत्व घरातून गेले तेव्हापासून अत्यंत एका म्हणजे साध्वीप्रमाणे यशोधरेने जीवन जगलं. अगदी माता रमाईकडे जर तुम्ही बघितलं असेल तर माता ही रमाई सुद्धा एक साध्वीप्रमाणे जीवन जगत होते. म्हणजे अत्यंत कमी खाणे, आपल्या पतीचा सांभाळ करणे, आपल्या परिवाराचा सांभाळ करणे, परिवारामध्ये 7-8 लोक आहेत त्यांची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था करणे. आणि कित्येक वेळा जेव्हा आपण बाबासाहेबांच्या जीवनचित्राच्या संदर्भामध्ये वाचन करतो तर असे अनेक प्रसंग आहेत की रमाई बाबासाहेबांना भोजन घेऊन जात असे, बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न असत आणि पुन्हा रमाई येत असे, बघत असे, बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न असायचे, पुन्हा ते भोजन गरम केलं जायचं, पुन्हा आणलं जायचं, पुन्हा तोच प्रसंग. अगदी तशाच अवस्थेमध्ये कधी कधी रमाई उपास सुद्धा झोपी जात असत. म्हणजे अशा प्रकारचा अनेक प्रकारे त्या माता रमाईने केला. यशोधरा असेल, माता विशाखा असेल, एक सहचारी म्हणून विशाखेचा सुद्धा आपण बौद्ध साहित्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा संदर्भ घेऊ शकतो. राणी मल्लिका असेल जे आपल्या पतीला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करत असते. आणि त्यामुळे माता रमाईने सुद्धा जर तुम्ही बारकाईने रमाईच्या जीवन चरित्राचा आणि बाबासाहेबांचा जर अभ्यास केला तर ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येऊ शकते की अनेक वेळा माता रमाईच्या संदर्भामध्ये रमाई आणि बाबासाहेब सामाजिक कार्याबद्दल,
सुरुवातीला माता रमाईला थोडं वाईट वाटत असे, इतर स्त्रियाप्रमाणे आपल्या पतीने सुद्धा आपल्यावरती प्रेम करावं, आपल्या जवळ बसावं, आपला बोलावं, प्रेमाचा 2 शब्द बोलावे, संसाराबद्दल बोलावं, ह्या सर्व काही इच्छा माता रमाईच्या असतात. परंतु जेव्हा बाबासाहेबांचं क्षेत्र, बाबासाहेबांचं कार्य हे विशाल आहे हे माता रमाईला जेव्हा कळू लागलं, तेव्हा माता रमाईने कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये केलेला नाही. आणि आदर्श पत्नी, आदर्श सहचारिणी म्हणून माता रमाईचा आपण उल्लेख करू शकतो. त्यानंतर अत्यंत सेवाभावी, माता रमाई अत्यंत सेवाभावी होती. बघा, माता रमाईचं जीवन चरित्र जर तुम्ही बघितलं, अगदी लहानपणापासून भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी या 2 दाम्पत्यांच्या पोटी माता रमाईचा जन्म झाला. अगदी स्वजवळ होती माता रमाई. अगदी लहानपणापासून आपल्या आईला ती नेहमी कामामध्ये, म्हणजे छोटे छोटे काम असतील त्या कामामध्ये मदत करत असे. आणि माता पित्यांनी जे संस्कार दिले असतात ते संस्कार बघा शेवटपर्यंत माता रमाईने आपल्या जीवनामध्ये जोपासले. कारण रुक्मिणी असं म्हणत असे की बाळ रामू, मनुष्य कष्टाने कधी मरत नसतो. मनुष्याने कष्ट केले पाहिजे, स्वाभिमानाने जीवन जगलं पाहिजे, सातत्याने कष्ट केले, स्वाभिमानाने जीवन जगलं, प्रेमाने आपण वागलं पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, लाचारी आपल्या जीवनामध्ये कधीही पत्करली नाही पाहिजे. कारण एकदा तिने एका शेजारीचं काम केलं तर तिला थोडेफार पैसे दिले गेले, नाणे दिले गेले. माता रमाईच्या आईला रुक्मिणीला जेव्हा कळाली ही गोष्ट की रमाईला म्हणजे कामाच्या बदल्यामध्ये तिने मोबदला घेतला आहे, तर रुक्मिणी आपल्या लहान बाळाला रमाईला समजून सांगताना म्हणते की असा कामाचा मोबदला आपण घेऊ नये. आपण सेवाभावी असलं पाहिजे, आपण वडीलधाऱ्यांचे कामही केले पाहिजे. आणि हाच पाठ माता रमाईने आपल्या जीवनामध्ये सांभाळला. बघा, मीरात्या म्हणजे एका पायाने अपंग होत्या, मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी आईप्रमाणे मीरात्याचा माता रमाईने सांभाळ केला. आपल्या सासऱ्यांचा, रामजी बाबांचा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तिने सांभाळ केला. आपल्या इतर मुलांचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला. बाबासाहेबांचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला. कारण मनुष्याच्या मनामध्ये जर सेवाभाव नसेल, सेवावृत्ती जर मनुष्यामध्ये नसेल, तर सेवावृत्ती म्हणजे नसल्या कारणाने मनुष्य कधीही कुणाची सेवा करू शकत नाही. आणि त्यामुळे माता रमाईने कधी असं म्हटलं नाही की एवढा मोठा परिवार आहे आणि एवढ्या मोठ्या परिवाराचं फक्त मलाच करावं लागतं, मीच करत आहे, असं बिलकुल कधीही माता रमाईने तक्रार केली नाही. तर सर्वांची, अगदी लहान मोठ्यांची अत्यंत सेवाभावे ती सेवा करत असे. जे सेवा अत्यंत चांगल्या प्रकारचा सद्गुण माता रमाईमध्ये होता. त्यानंतर तिसरा गुण आपण बघू शकतो, माता रमाई अत्यंत कष्टाळू होत्या. मेहनत करणे, परिश्रम करणे जणू काही माता रमाईच्या जीवनाचा तो एक अविभाज्य अंग झालं होतं. अगदी लहानपणापासून ती तर मेहनत करतच असे. परंतु बाबासाहेब जेव्हा देश विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले तर आपण बघतो माता रमाईने अगदी गवऱ्या सुद्धा थांबल्या. माता रमाईने अगदी लाकडं सुद्धा विकले. म्हणजे कष्टाची जी कामं आहे, कारण मनुष्य कष्टाने, मेहनतीने कधी मरत नसतो. स्वाभिमानाने जर आपलं जीवन जगायचं असेल तर आपण कष्ट केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे, परिश्रम केले पाहिजे. रमाईने कधीही कुणापुढे हात पसरला नाही. कधी आमच्यामध्ये कमी आहे, कमतरता आहे, कारण बाबासाहेब देश विदेशामध्ये शिकायला होते. आपल्या परिवाराला सुद्धा रमाईने कधीही आपलं जे दुःख आहे, आपली जी अडचण आहे, आपली जी गरिबी आहे, ही गरिबी रमाईने कधीही कुणाला दाखवली नाही. स्वतः उपाशी राहिले, उपवास तापास केला, परंतु आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी रमाईने मात्र खूप कष्ट भोगले. आपण बघतो की एवढे कष्ट भोगणारी स्त्री या संसारामध्ये मिळणं अत्यंत दुर्मिळ आहे. आणि हे करण्यासाठी मनुष्यामध्ये धैर्य असलं पाहिजे, मानसिक बल मनुष्यामध्ये असलं पाहिजे. जोपर्यंत मानसिक बल मनुष्यामध्ये नसते तोपर्यंत मनुष्य त्या गोष्टी करू शकत नाही. आणि म्हणून माता रमाई अत्यंत धैर्यवान सुद्धा होत्या. हा सद्गुण सुद्धा माता रमाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रमाई काटकसर सुद्धा होती. म्हणजे संसारामध्ये काटकसर जर नसेल तर संसार योग्य प्रकारचा करू शकला जाते असं वाटतं. उदाहरण म्हणजे एकदा जीवक वैद्य असतो, तो नुकताच जे प्रशिक्षण घेऊन आलेला असतो. तर साखरेची एक स्त्री असते, ज्या स्त्रीला अनेक दिवसापासून डोक्याचा आजार असतो.
जेव्हा त्याला एक गोष्ट समजते, जेव्हा तिच्या घरी जातो आणि जेव्हा त्याला बघितल्यानंतर ती स्त्री म्हणते आतापर्यंत मोठमोठे वैद्य माझ्याकडे आले, त्या मोठमोठ्या वैद्यांनी माझा आजार बरा केला नाही, हा नवतरुण वैद्य काय माझा आजार बरा करणार आहे, पण तो शाश्वत देतो जर तुमचा आजार जर बरा झाला असेल, म्हणजे स्त्री काटकसरी कशी असते हे उदाहरण आठवलं म्हणून तुम्हाला सांगत आहे. तर ते म्हणजे ठीक आहे, जर तुमचा आजार बरा झाला तरच मला मोबदला द्या, अन्यथा मोबदला देऊ नका. जीवक अत्यंत हुशार असतात, बुद्धिमान असतात आणि त्यामुळे त्या स्त्रीला ते औषध देतात. औषध देत असताना तुपामध्ये ते औषध दिलं जातं, तर त्या तुपामध्ये एक माशी पडत असते आणि माशी पडत असताना जेव्हा जीवक औषध तयार करतो तर ती जी स्त्री असते त्या तुपातल्या माशीला असं हाताने पिळत असते, म्हणजे त्याला लागलेलं तूप सुद्धा ती काढते. जीवक ही गोष्ट बघतो आणि मनामध्ये विचार करतो की अरे स्त्री तर फारच कंजूस दिसत आहे, जर ही माशीला लागलेलं तूप जर काढू शकते तर मला काही मोबदला ही देऊ शकत नाही आणि याच्याकडून मोबदल्याची काही आपण अपेक्षा करू नये. ही गोष्ट स्त्रीच्या त्या लक्षामध्ये येते आणि ती म्हणते की वैद्य महाराज तुमचा मोबदला तुम्हाला मिळेल आणि तिचा तात्काळ तो आजार बरा होतो. पण ती सांगते की स्त्रियांमध्ये काटकसरीचा गुण असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत स्त्री आपल्या जीवनामध्ये काटकसर करत नाही, संसारामध्ये म्हणजे काटकसर करणे वेगळं आणि लोभाने जीवन जगणं वेगळं, लोभी असणं वेगळं आणि काटकसरी असणं वेगळं. बाबासाहेब असे म्हणायचे की रमा रामू ही जी माचीसची काडी म्हणजे पेटी आहे ना, तर ही माचीसची पेटी हिच्यामध्ये जेवढ्या काड्या आहेत तेवढ्या दिवसापर्यंत ही माचीसची डबी गेली पाहिजे आणि तेवढ्या दिवसापर्यंत माता रमाई ती माचीसची डबी घालवत असे. स्वयंपाकामध्ये अगदी मोजका स्वयंपाक असेल, म्हणजे जेवढ्या लोकांना पुरेल बिलकुल उरणार नाही अशा प्रकारचं, म्हणजे अत्यंत चांगल्या चांगल्या प्रकारचं वस्त्र कसं सांभाळायचं, वस्त्र कसं घालायचं, म्हणजे अगदी लहान सहान गोष्टीपासून माता रमाई काट कसं करत असे. बाबासाहेब जेव्हा विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात, रमाईला थोडीफार पैसे तर तिथून स्वतःसाठी म्हणजे काहीतरी लुगडं घ्यावं, स्वतःसाठी साडी घ्यावी, स्वतःसाठी खर्च करावा, तर रमाई तो पैसा सुद्धा आपल्या परिवारासाठी सांभाळून ठेवत असते. असं म्हणतात की बाबासाहेबांसाठी एक ताट घेते, वाटी घेते, तांब्या घेते, म्हणजे बाबासाहेबांसाठी ती करते, परंतु स्वतःसाठी मात्र काहीही करत नाही. दुसरीकडे आपण बघतो की बाबासाहेब असं म्हणतात, जसं गांधींना नेहरूंना उदाहरण देत असताना एका पत्रकाराने असं बाबासाहेबांना प्रश्न केला होता की बाबासाहेब असं म्हटलं जातं की नेहरूंचे कपडे विलायतेला प्रेस करण्यासाठी जातात, मग आपण सुद्धा बॅरिस्टर आहात, मग आपले कपडे म्हणजे कुठे प्रेस केले जातात? तर बाबासाहेब असं म्हणतात की गांधीचे कपडे जेवढे घाण होत असतील की त्याला धुण्यासाठी विलायतेला पाठवावं लागत असेल, माझ्याकडे एवढे कोट आहेत, आज जर मी तो कोट घातला तर त्या कोटचा नंबर कधी लागेल हे सुद्धा मला माहित नाही, एवढे कोट माझ्याकडे आहेत. पण बाबासाहेब एवढे सुटापुटामध्ये राहत होते, परंतु रमाईने कधीही मात्र असं स्वतःसाठी अपेक्षा व्यक्त केलेला नाही किंवा मला एवढं हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा प्रकारची भावना कधी रमाईने व्यक्त केलेला आहे. तर आपला संसार अत्यंत काटकसरीने गेला पाहिजे, जेवढं हवं तेवढं आपण घेतलं पाहिजे, अशा प्रकारची भावना माता रमाईमध्ये होती. हा सद्गुण सुद्धा माता रमाईमध्ये काटकसरीचा होता, हा सद्गुण सुद्धा आपण धारण केला पाहिजे. त्यानंतर माता रमाई ही अत्यंत धैर्यशील होती. हिम्मत मनुष्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात सुख आणि दुःख या दोन बाजू मनुष्याच्या जीवनाच्या, आणि त्या लोकधर्म भगवंताने असं म्हटलं आहे. काही कधी कधी असं होतं की आपल्या जीवनामध्ये दुःख येत असेल तर मनुष्य खचून जातो आणि सुख जर येत असेल तर मनुष्य भारावून जातो, परंतु भगवंत असे म्हणतात या दोन्ही गोष्टीमध्ये आपण समान असलं पाहिजे. कधी कधी मान होतो आपला, कधी कधी अपमान होतो. अपमान झाला असेल तरी आपण खचून नाही गेलं पाहिजे, आपला सन्मान झाला असेल तरी आपण भारावून नाही गेलं पाहिजे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये यश येते, कधी अपयश येते, येथे सुद्धा मनुष्याने समानता ठेवली पाहिजे. आणि कधी कधी मनुष्याची कीर्ती होते, अपकीर्ती सुद्धा होत असते, इथे सुद्धा समानता आपल्यामध्ये असली पाहिजे. बघा रमाईच्या जीवनामध्ये किती दुःख आलं, म्हणजे रमाई किती धैर्यवान होते, रमाई किती हिंमतवान होते. अगदी लहानपणे माता रमाईची म्हणजे रुक्मिणी मूर्तीला प्रार्थने, आई मूर्तीला प्रार्थने, संपूर्ण संसाराचा ओझा तिने सांभाळलाच होता. त्यानंतर वडील सुद्धा मूर्तीला प्रार्थने. पुन्हा मुंबईला रमाई राहण्यासाठी आली. काही दिवस अत्यंत सुखाचे गेले. बाबासाहेबांसोबत त्याचा विवाह झाला.
काही दिवस सुखाचे केल्यानंतर अगदी म्हणजे वडिलाप्रमाणे जे जीव लावत रामदेव बाबा ते सुद्धा मृत्यूला प्राप्त झाले. त्यानंतर विराट सुद्धा मृत्यूला प्राप्त झाल्या. एवढंच नव्हे तर इंदुमती सुद्धा स्वतःचं बाळ पुढचं लेकरू इंदुमती सुद्धा मृत्यूला प्राप्त झाले. त्यानंतर गंगाधर सुद्धा मृत्यूला प्राप्त झाला. रमेश सुद्धा मृत्यूला प्राप्त झाला. म्हणजे अशा प्रकारचे मुलं सुद्धा बघा मृत्यूला प्राप्त झाले. म्हणजे किती दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख यावं तरी किती यावं. रमाईच्या जीवनामध्ये अगदी मृत्यूने पूर्णपणे तिचा पिछाच पूर्ण होता. 4 मुलं अगदी पटापटा माता रमाईचे मृत्यूला प्राप्त झाले. सासरे मृत्यूला प्राप्त झाले. माता पिता मृत्यूला प्राप्त झाले. मेरा आत्या मृत्यूला प्राप्त झाल्या. एवढंच नव्हे तर म्हणजे असे असंख्य दुःख माता रमाईच्या जीवनामध्ये आले. परंतु रमाई कधी खचून नाही गेली. रमाई अत्यंत धैर्याने समोर उभी राहिली आणि बाबासाहेबांना तेवढ्या धैर्यशीलतेने तिने बाबासाहेबांना तिने कधीच असं म्हटलं नाही की मला परिवारामध्ये कमतरता भासत आहे, मला पैसे पाठवा. कारण अनेक प्रसंगामध्ये जेव्हा आपण बघतो की रमाई अनेक पत्र पाठवायची, परंतु त्या पत्रामध्ये रमाईने असं कधी तक्रार केली नाही की माझ्याकडे पैसा नाही आहे, घर चालवण्यासाठी संसार चालवण्यासाठी तुम्ही मला थोडेफार पैसे पाठवा. रमाई म्हणत असे तुम्ही माझी बिलकुल काळजी करू नका. संसार हे माझं क्षेत्र आहे, आपला परिवार हे माझं क्षेत्र आहे. आपल्या परिवाराला सांभाळणे ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही मात्र खूप मन लावून अभ्यास करा. तुम्हाला खूप मोठं बनायचं आहे. तुम्हाला सर्वांचं दुःख नष्ट करायचं आहे. हे धैर्य सुद्धा माता रमाई बाबासाहेबांना देत असे आणि त्यामुळे माता रमाई अत्यंत धैर्यशील होती. हे सुद्धा समजून आपण माता रमाईमध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर माता रमाई अत्यंत स्वाभिमानी होती. स्वाभिमान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात हजारो वर्ष लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाचं शीलाचं सदाचाराचं एक दिवसाचं जीवन महत्त्वपूर्ण आहे. याच अर्थाला अनुसार बाबासाहेब असं म्हणतात 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस तुम्ही वाघासारखे जगा. जे स्वाभिमान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब जेव्हा देश विदेशामधून येतात आणि असं म्हटलं जातं की रमाई म्हणजे बाबासाहेबांना बघण्यासाठी कार्यकर्ते बाबासाहेबांचा सत्कार करत असतात आणि सत्कार करताना रमाई विचार करते मला तर जायचं आहे, परंतु साधं लुगडं सुद्धा मला घालण्यासाठी नाही आहे. बाबासाहेबांना तर भेटायला जायचं आहे, बाबासाहेबांच्या सभेला जायचं आहे, परंतु साधं लुगडं सुद्धा मला घालण्यासाठी नाही. रमाईने कुणालाही लुगडं मागितलं नाही. रमाईने कुणालाही दागिने मागितले नाही. असं म्हटलं जातं जेव्हा माणगावला परिषद होते आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना शाहू महाराज जरीचा फेटा दान करत असतात, भेट देत असतात, तर तो फेटा घालून रमाई त्या परिषदेला जात असते. परंतु आपला स्वाभिमान रमाई सोडत नाही. कुणाला साडी सुद्धा मागत नाही, कुणाला दागिने सुद्धा मागत नाही. तो फेटा घेऊन म्हणजे पेहराव करून रमाई जात असते. म्हणजे स्वाभिमान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा बाबासाहेब तिला बघतात एक नजर बाबासाहेबांची रमाईवर जाते, रमाईची नजर बाबासमोर जाते. एका नजरेमध्ये बाबासाहेब तिला बघतात. जेव्हा बाबासाहेब घरी येतात असं म्हटलं आहे घराचा दरवाजा बंद करतात आणि ढसाढसा बाबासाहेब रडत असतात. बाबासाहेब असं की रामू मी तुला सुख देऊ शकलो नाही, मी तुला कुठल्याही प्रकारचं जे काही भौतिक सुख आहे हे भौतिक सुख मात्र मी तुला देऊ शकलो नाही. कारण रमाई सुद्धा अनेक वेळा म्हणायचे आपण आता बॅरिस्टर झाला आहात, आता आपण वकिली करत आहात, आपण आता पैसे कमावत आहात, तर साहजिकच आहे एखाद्या इतर स्त्रियाप्रमाणे सुद्धा रमाईला सुद्धा असं वाटायचं की आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारचं जीवन जगावं. परंतु जेव्हा ही रमाईला गोष्ट समजली तेव्हा मात्र रमाईने या सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि केवळ बाबासाहेबांसाठी आपलं जीवन आहे अशा प्रकारचा भाव तिने मनामध्ये ठेवला आणि अत्यंत स्वाभिमानपूर्ण धैर्यपूर्ण रमाईने आपलं जीवन जगलं आहे. आणि त्यामुळे स्वाभिमानी रमाई सुद्धा म्हणून आपण रमाईला पाहू शकतो. त्यानंतर वात्सल्य प्रेममयी रमाई म्हणजे रमाईमध्ये एवढी करुणा होती, एवढी मैत्री भाव होता माता रमाईमध्ये की सर्वांसोबत अत्यंत प्रेमाने राहत असे. जेव्हा रमाईचे म्हणजे तब्येत खराब होत असते आणि डॉक्टर बाबासाहेबांना सांगतात की रमाईचं जीवन फार कमी आहे, अल्प रमाईला आयुष्य आहे, जर या काही काळ जर तुम्ही रमाईसोबत राहिला किंवा काही काळ
तुम्ही रमाईला चांगल्या प्रकारच्या निसर्गरम्य वातावरणात जर गेलं तर 2-4 दिवस जे काही दिवस असतील तर ते दिवस मात्र रमाई चांगल्या प्रकारे जगू शकेल। आणि असं म्हटलं आहे की धारवाला हॉस्टेल असतं तर तिथे रमाईला नेलं जातं आणि तिथे काही दिवस रमाई अत्यंत सुखपूर्वक राहत असते। 1-2 दिवस तिथे हॉस्टेलचे मुलं असतात। 2-3 दिवसानंतर रमाई पाहते तर मुलं खेळत होते, बोलत होते, भांडत होते, मुलं सर्व शांत आहेत। जेव्हा रमाईला ही गोष्ट कळते त्या हॉस्टेलचा जो काही चालक असतो त्याला ते विचारलं जातं तर ते सांगतात की सर्व काही धान्य संपलेला आणि त्यामुळे 2-3 दिवसापासून मुलं ही उपाशी आहेत, त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे। जेव्हा ही गोष्ट रमाईला समजते तेव्हा रमाई आपल्या हातातील दागिने जे बाटल्या रमाईच्या हातामध्ये असतात ते सोन्याचे दागिने त्याला दिले जातात। ते म्हणते की सोनाराकडे याला गहाण ठेवा आणि याच्या बदल्यामध्ये तुम्ही धान्य आणा, माझे पती याला सोडून घेते। आणि असं म्हटलं आहे की माता रमाई स्वतःच्या हाताने त्या सर्व मुलांना पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवते आणि स्वतः खाऊ घालत असते अगदी आपल्या मुलाप्रमाणे। ते वात्सल्य म्हणजे माता रमाईमध्ये किती प्रेम होतं, किती आपुलकी होते या संदर्भावरून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे वात्सल्य मूर्ती माता रमाई म्हणून सुद्धा आपण रमाईला पाहू शकतो। त्यानंतर रमाईमध्ये कुशल नेतृत्व गुण सुद्धा होते। जर तुम्ही रमाईचे जीवनचरित्र आणि बाबासाहेबांचे भाषणाचे खंड जर बघितले असतील तर महिलांना एकत्र करण्यासाठी माता रमाई फार कुशल होते आणि माता रमाई महिलांना एकत्र करत असे। बाबासाहेबांचे जिथे जिथे सभा असत, महाडचा जो सत्याग्रह होता त्या सत्याग्रहासाठी बाबासाहेबांना सत्याग्रह करण्यासाठी रमाईने अनेक ठिकाणी भाषण सुद्धा केलेली आहे। म्हणजे महिलांना उद्देशून रमाईने भाषण सुद्धा केलं। वक्तृत्व कला सुद्धा रमाईमध्ये खूप चांगल्या प्रकारची होती आणि बाबासाहेब रमाईला सांगितलं की तुम्ही सुद्धा मार्गदर्शन केलं पाहिजे आणि रमाई स्त्रियांना मार्गदर्शन करत असे। परंतु बाबासाहेब रमाईचा खूप हट्ट होता की महाडच्या सत्याग्रहामध्ये मी सुद्धा येणार आहे, परंतु रमाई त्या सत्याग्रहाला गेली नाही कारण माता रमाईची तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळे रमाईमध्ये धैर्यशील गुण सुद्धा हा होता। माता रमाई विनयशील सुद्धा होते। विनयाने कशा प्रकारचं जीवन जगावं, सदाचाराने कशा प्रकारचं जीवन जगावं हे माता रमाईला खूप चांगल्या प्रकारचं माहीत होतं आणि त्यामुळे या सर्वांगीण गुणाने माता रमाई परिपूर्ण होती। संपूर्ण जीवन माता रमाईने केवळ आणि केवळ बाबासाहेबांसाठी खर्च घातलं, आपल्या परिवारासाठी खर्च घातलं। कारण रमाईच्या सुद्धा काही इच्छा आकांक्षा होत्या, परंतु बाबासाहेबांनी रमाईचा केवळ म्हणजे जे काही चांगल्या प्रकारचे हट्ट होते तर ते निश्चितपणे पुरवल्या। जसे की रमाईचा एक हट्ट होता की पंढरपूरला जाण्याचा, रमाई म्हणते की मला पंढरपूरला जायचं आहे। बाबासाहेब असं म्हणतात की तिथे दर्शन मिळत नाही आहे, म्हणजे आपल्यासारख्या लोकांना ते दर्शन दिल्या जात नाही आहे आणि त्या पंढरपूरला तो जाऊन काय करणार आहे आणि आपण अशा प्रकारचं पंढरपूर निर्माण करू जिथे समता असेल, जिथे स्वातंत्र्य असेल, जिथे बंधुभाव असेल, तिथे कोणाचा कधी भेदभाव होणार नाही। नागपूर सारखं महान स्थळ निर्माण केलं, परंतु माता रमाई ते बघण्यासाठी जिवंत राहिल्या नाही। वयाच्या केवळ 35व्या वर्षी म्हणजे 35 वर्षाचं वय अत्यंत तारुण्याचं वय असते आणि या तारुण्य वयामध्ये माता रमाई बाबासाहेबांना सोडून गेल्या। त्याचं कारण होतं कारण रमाई अत्यंत देवभोळ्या प्रवृत्तीचं सुद्धा होत्या असं म्हणतात, कारण बाबासाहेबांना अनेक प्रकारच्या धमक्या येत असत, मारण्याच्या धमक्या येत असत, अनेक लोक बाबासाहेबांना बोलत असत, तर आपल्या पतीला काही होऊ नये यासाठी रमाई उपवास तपास सुद्धा करत असे आणि कमी अन्न खाल्ल्यामुळे माता रमाईला फार कमी आयुष्य लाभलं। परंतु मनुष्याला किती आयुष्य प्राप्त झालं, मनुष्य किती वर्ष जीवन जगतो याला महत्त्व नसून मनुष्य कशा प्रकारचं जीवन जगतो याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। 35 वर्षाचं आयुष्य जरी माता रमाई लाभलं असेल, परंतु जगाच्या इतिहासामध्ये एका सूर्याची सावली म्हणून, असंख्य कोटींची माता म्हणून रमाई या जगाच्या इतिहासामध्ये अजरामर राहणार आहे आणि त्यामुळे माता रमाई सदा सर्व काळ आपल्यासाठी आदर्श आहे। तो आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये धारण करावा, माता रमाईच्या जीवनाला जाणावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा। आज या मंगलमय प्रसंगी उद्या माता रमाईचा स्मृती असल्या कारणाने माता रमाईच्या जीवनामध्ये थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। वेळ भरपूर झालेला आहे।
वेळेच्या अभावी अधिक काही बोलणार नाही, कारण अनेक प्रकारच्या धम्मदेशना आपल्या ब्युटी ऑफ माइंड या चॅनलवरती आहेत. आपण चॅनलला फॉलो करून वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या हिंदू संघाच्या धम्मदेशना श्रवण करू शकता. या प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या कार्यक्रमाची शेवटची देशना पूजनीय भिक्खू गौरांगजी थेरो आपल्या सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी देतील असे पण त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो. आपण सर्वांनी सुद्धा साधुवाद देऊन त्या ठिकाणी पण त्यांना विनंती करायची. साधू साधू.